नमस्कार सर. तर आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व जुळलेलं आहे ज्यांनी संकेत महाराष्ट्राच्या कबड्डी संकेत थोडा संघाने ऍडजस्ट तब्बल करतोय. 13 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी भारताच्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि भारताच्या संघाचे ते कर्णधार म्हणून राहिलेले आहेत. आणि ते स्वतः प्रो कबड्डीमध्ये स्टार स्पोर्ट्सला असेल तर ते एक अॅनालिस्ट म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि जे सांगलीच्या मातीचे सुपुत्र आहेत, जे सांगलीमधून आहेत. तर नक्कीच सर, तुम्ही वेळात वेळ टाइम काढून आम्हाला जो आज वेळ दिलेला आहे इंटरव्ह्यूसाठी, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. कारण की आपल्याला जसं आठवतं की लास्ट 1 वर्षापासून हा इंटरव्ह्यू पेंडिंग होता आणि आज फायनली ते आपण करतोय. तर सध्या आम्ही सर तुम्हाला विचारून कसे आहात तुम्ही आणि सध्या काय करता? ठीक आहे. 2020 मध्ये एअर इंडियातून रिटायर झालो. तेव्हापासून त्यानंतर 2021 मध्ये आता MMRDA जॉईन केली. मुंबई मेट्रोसाठी काम करतो. अच्छा. आणि सर, मी तुम्हाला विचारलं की कबड्डी आता तुम्ही जी बघत आहे, तर तुमच्या काळातली कबड्डी आणि ह्या काळातल्या कबड्डीमध्ये तुम्ही आता कसं रिलेट करताय? काय गोष्टी तुम्हाला मेजर फरक जाणवतोय? एक कम्प्लिटली डिफरंट कबड्डी झाली आहे प्रो कबड्डी चालू झाल्यापासून. एकच मिनिट. हो हो सर. ओके. येस. तर मी सर जास्त वेळ न घेता तुमच्या मुलाखतीला सुरुवात करतो. तर मी पहिल्यांदा तुमच्या सुरुवातीच्या काळापासून तुम्ही सांगलीचे आहात सर, आणि मी तुम्हाला विचारेन की मी पण सांगलीत आहे, तर एक नक्कीच चांगलं कन्व्हर्सेशन होईल. तर आपल्या कबड्डीची सर सुरुवात कशी झाली, कुठून खेळायला चालू केलं आणि तो एक स्टार्टिंगचा प्रवास कसा होता तुमचा? सुरुवात झाली तसं म्हटलं तर मिरजेची भानू तालीम आहे ना, हा. त्या भानू तालीम म्हणजे माझ्या वडिलांची बदली झाली मिरजेला, स्टेट बँकेत होते आणि अच्छा. तिथे शाळेत ऍडमिशन घेतलं. तर त्या शाळेच्या टीम मध्ये हा. आमच्या पीटी टीचरनी बघितलं की कोण कोण खेळाडू आहेत आणि जरा हट्टाकट्टा असल्यामुळे ते म्हणले तू पण ये कबड्डी खेळायला, हा. असं म्हणून त्यांनी कबड्डी खेळायला बोलवलं. बऱ्यापैकी जे काय करत होतो ते जमलं तिथे. अच्छा. मग मग त्यानंतर तिथेच भानू तालीम म्हणून एक मिरजेतली खूप फेमस भानू तालीम संस्था आहे. हा. अंबाबाई आणि भानू दोन आहेत. हो, बरोबर. तर भानू तालीमीत खेळायला सुरुवात केली. मग तिथं मला बरेच चांगले लेले बंधू होते, महाबळ आहेत. त्यानंतर माझा एक अजून जवळचा मित्र होता, पद्माकर धामणे म्हणून. अच्छा. त्यांच्या बरोबर खेळायला सुरुवात केली आणि म्हणजे बऱ्यापैकी खेळायला लागलो. 1-2 वर्ष तिथं झाली. ओके. नंतर वडिलांची बदली मिरजेहून सांगलीला झाली. हा. सांगलीला आलो आणि मग सांगलीतला कुठला सगळ्यात चांगला संघ. मग भानू हा. तालमीतल्या लोकांनी मला सांगितलं की सगळ्यात चांगला संघ जिथे चांगले खेळाडू होऊन हा. गेले तो म्हणजे जय मातृभूमी. अच्छा. म्हणून मग आणि त्याच वेळेला एक शालेय स्पर्धा होती हा. आणि त्या शालेय स्पर्धेच्या इथं जय मातृभूमीतले कुमार कांबळे म्हणून आहेत, हा. जे माझ्यापेक्षा थोडे सिनियर आहेत. आम्ही एकत्र खेळलो. हा. ते ती स्पर्धा बघायला आले होते. आमच्या जय मातृभूमीतली जोडगोळी होती पूर्वीची. हा. त्यांची नावं आम्ही म्हणजे एक इक्बाल बारगीर म्हणून होता आणि एक महादेव होता. ही जोडी खूप त्यावेळेला वजनी गटातली खूप गाजलेली जोडी. अच्छा. तर ते पण तिथे मॅच बघायला आले होते. त्या सगळ्यांनी मिळून मग सांगितलं मला की नाही तू आमच्या मंडळात ये. मग ओके. तेव्हापासून मला वाटतं साल असेल काहीतरी 1978-79 वगैरे साल असेल. मी नुकताच 10वी झालो होतो आणि 11वीला सांगली हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतले. हा. तेव्हापासून जे जय मातृभूमी ते आज तागायत जय मातृभूमी. म्हणजे सर, ही कबड्डीचं म्हणजे कुठेतरी ठरवून न खेळायला जाता असंच एक आवड म्हणून मित्रांसोबत खेळायला जाऊन ते एक तुमच्या त्याकडे ओढा निर्माण झाला आणि तिथून त्या करिअरची सुरुवात झाली असं म्हणता येईल सर. त्याच्यामध्ये अजून जास्ती काय झालं, माझे मोठे दोन्ही भाऊ ते पण कबड्डी खेळायचे. अच्छा. माझा सगळ्यात मोठा भाऊ आहे तो त्यावेळेला अंबाबाई तालमीतून खेळायचा हा. आणि त्याच्यापेक्षा मधला म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा भाऊ तो दर्यावर्दी किसान व्यायाम मंडळ तासगाव मधनं खेळायचा. तासगाव. पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांच्या इंटर युनिव्हर्सिटीचे ज्या टुर्नामेंट असायचे, इंटर कॉलेजिएट, ओके. झोनल, इंटर झोनल, तर ते दोघंही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होते हा. आणि त्यांची म्हणजे दिवसभर मॅचेस व्हायच्या त्या, कारण युनिव्हर्सिटीच्या मॅचेस दिवसा चालतात. बरोबर. हो. ते संध्याकाळी घरी आले की त्या मॅच वरती खूप त्यांची चर्चा व्हायची हा. आणि ती एवढी इंटरेस्टिंग असायची की मी ती बसून ऐकायचो की हे काय. मग मी ते
त्या मॅचेसचे त्यांची सगळे डिस्क्रिप्शन असायचे, हा असा खेळला तो असा खेळला. तिथं मला सगळ्यात पहिल्यांदा आर.टी. पाटील आणि अशोक फावडे हे कोणतरी खूप मोठे प्लेयर आहेत. त्यावेळेला ते युनिव्हर्सिटीच्या टीम मध्ये होते, युनिव्हर्सिटी कॅप्टन होते, ह्यांची नावं ऐकायला मिळाली. कुठेतरी त्याच्यामुळे एक उत्सुकता वाढत गेली आणि मी म्हटलं की चला ह्या. बरोबर आहे. आणि सर मी जर तसं विचार केला तर तुमच्या काळातले जे सराव पद्धत असेल किंवा आत्ताची सराव पद्धत असेल तर यामध्ये काही फरक होता का? त्यावेळी कसा सराव चालायचा? जसं तुम्ही सालाचा उल्लेख केला 1972-78 साली तुम्ही जय मातृभूमीमधून घेता, तर त्यावेळी कशी सराव पद्धती चालायची? त्यावेळेला आत्ताच्या कम्पॅरिझन मध्ये आता खूपच तुम्हाला प्रो कबड्डी नंतर फिजिओज आणि फिटनेस ट्रेनर्स आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर्स, डायटिशियन्स, तुमचे व्हिडिओ अनालायझर्स, ह्या सगळ्या गोष्टी आता 2014 नंतर सुरू झाल्या कबड्डीत. बरोबर. आमच्या काळात असं स्पेसिफिक काही रूल नव्हता म्हणा, किंवा असं स्पेसिफिक जो चांगला खेळाडू होता त्याला आम्ही विचारायचो किंवा त्याच्याशी बोलायचो की तू काय करतोस किंवा तुम्ही काय केलं म्हणून तुम्ही एवढे चांगले खेळायला. मग कोणी सांगायचं की मी सकाळी उठून 500 जोर आणि 1000 बैठका मारतो. कोणी सांगायचं की मी आपल्याबरोबर मिसूरचा सूर्यकांत पाटील होता, तो म्हणायचा की मी 4 वेळेला पर्वती चढतो आणि उतरतो. काही जण सांगायचे की आम्ही 5-5, 10-10 किलोमीटर पळायला जातो. हे सगळं असं वेगवेगळे खेळाडू वेगवेगळे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे सांगायचे. त्यातलं आपल्याला काय जमतंय ते बघून मग आपण ते करायचं. सगळ्याच गोष्टी जमायच्या नाहीत, कारण पर्वती 4-5 वेळेला पाटील चढू शकत होता, बरोबर जमलं नसतं. कधी 500 जोर एका वेळेला आणि 1000 बैठका कदाचित ते पण जमलं नसतं. पण जेवढं होईल तेवढं करायचो. पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त प्रॅक्टिस जी व्हायची ती मात्र एवढी जबरदस्त व्हायची. म्हणजे 2-2, 3-3 तास कंटिन्युअस प्रॅक्टिस व्हायची. आणि मला खरा ऍडव्हान्टेज मिळाला तो कॉलेजची जी प्रॅक्टिस व्हायची. मग मी सांगलीला आल्यानंतर मग मी GA कॉलेज ऑफ कॉमर्सला ऍडमिशन घेतली. अच्छा. आणि त्याच कॉलेजची सिनियरची टीम म्हणजे हेच सगळे आर.टी. पाटील, अशोक फावडे, दिनकर तात्या, रमेश खवाटे आणि कुमार कांबळे, ही सगळी म्हणजे सिनियर जी युनिव्हर्सिटीला खेळत होती ती सगळी मंडळी त्या कॉलेजमध्ये सिनियर टीम मध्ये होती. आणि आम्ही ज्युनियरची टीम होतो. मी होतो, अरुण यादव म्हणून आहे सांगलीवाडीचा, तो होता. मी हा बोलतो पद्माकर धामणे मिरजेचा. असे आम्ही 4-5 जण होतो. आणि ज्युनियरची पण टीम चांगली होती. मग आम्ही ज्युनियर आणि सिनियर प्रॅक्टिस करायचो. तर सकाळी कॉलेजवर 2-3 तास प्रॅक्टिस, संध्याकाळी मंडळावर 2-3 तास प्रॅक्टिस. मग आणि ती प्रॅक्टिस म्हणजे अशी असायची की चुरशीची प्रॅक्टिस व्हायची. एकाने लोन मारला की दुसऱ्याने परत म्हणायचं नाही नाही अजून एक लोन खेळूया. जोपर्यंत लोन मारत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस बंद नाही. तर अशी चुरशीची प्रॅक्टिस व्हायची. आणि त्यात ऑटोमॅटिक जे काही शिकायला मिळालं, मोठ्या खेळाडूंनी वेळोवेळी गाईड केलं की इथं चूक दिसते तुझी किंवा इथं पकडी होत आहेत जास्ती, हे सांभाळायला पाहिजे. तर हे त्याच्यातनं शिकत गेलो. आणि एक काहीतरी त्यात आपण करूया. आणि मोठं सिनियर जे होते, आता आमच्या मंडळात बापू झांबरे म्हणून सिनियर होते, जे आमचे कोच होते, किंवा इतर पण होते, सतीश भोसले होते, कुमार कांबळे, हे सगळ्यांच्या वागण्यातून बोलण्यातून मला असं समजलं की कदाचित आपण चांगलं खेळतोय थोडंसं आणि अजून मेहनत घेतली तर खेळता येईल. म्हणून मी मेहनत चालू ठेवली. बरोबर. तर त्या रिलेटेडच माझा पुढचा प्रश्न तुम्हाला सर, कारण की आता जसं प्रो कबड्डी सारखे प्लॅटफॉर्म आहेत, जसं टुर्नामेंट आहेत, बाकी सगळ्या एवढ्या मोठ्या स्पर्धा होतात, तर त्यावेळी कबड्डीला जसं फारसं ग्लॅमर नव्हतं ना, युट्यूब लाईव्ह चालायचं ना, अशा कोणत्या गोष्टी होत्या. तर अशा कोणत्या गोष्टीला फोकस करून तुम्ही कबड्डीमध्ये करिअरचा पुढचा विचार केला आणि त्यामध्ये कसं तुम्ही पुढे मग सुरुवात केली? कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस केला मग? कारण जर काही एवढं प्लॅटफॉर्म तर नव्हते अवेलेबल, फक्त नॅशनल आणि इंडियाचं रिप्रेझेंटेशन करायचा चान्स होता. आता तुला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की हे सगळं काहीच नव्हतं म्हणून कदाचित आम्ही कबड्डी खेळत असतो. कारण दुसरं करायला काहीच नव्हतं. संध्याकाळ झाली, 5 वाजले, 6 वाजले की काय करायचं, आपोआप पावलं ग्राउंडकडे वळायची. त्यावेळेला मी म्हणजे ऑफिशियली तोपर्यंत कबड्डी इंटरनॅशनल झालेली नव्हती. 1985 साली पहिल्यांदा
साऊथ एशियन गेम्स मध्ये कबड्डी इन्क्लूड झाली. सेकंड साऊथ एशियन गेम्स बांगलादेशला झाले होते. लकीली मी त्या टीमचा पार्ट होतो. सो माझा खेळ सुरू होऊन मी नॅशनल खेळून नॅशनलला परफॉर्मन्स होऊन थोडासा सुरुवात होती. म्हणजे माझी पहिली नॅशनल 81 ची लखनौला 1981 मध्ये. 1980 ची नॅशनल सांगलीला झाली होती. 81 ला माझी पहिली नॅशनल. आणि 85 ला साऊथ एशियन गेम्स म्हणजे 84 ला समजलं की कबड्डी इंटरनॅशनल होते. आणि 85 ला 6व्या नॅशनलला कबड्डी इंटरनॅशनल झाली. तोपर्यंत फक्त महाराष्ट्र लेवलला चालायचं. त्याच्या पुढे कधी इंडिया टीम नाही. आणि 1980 लाच जेव्हा मी महाराष्ट्राच्या टीम मध्ये नव्हतो तेव्हाच एक जपानचा दौरा झाला होता. त्यामुळे त्या इंडिया टीम मध्ये पण मी नव्हतो. त्यात सगळेच सिनियर होते. म्हणजे शांताराम जाधव, अशोक कोंडरे वगैरे हे सगळे सिनियर मंडळी होती. माझं नशीब एवढंच की ह्या सगळ्यांच्या बरोबर मला खेळायला मिळालं. माझी पहिली नॅशनल आणि त्यांची शेवटची नॅशनल. शांताराम जाधव, अशोक कोंडरे, तारक राहुल, सीताराम साळुंखे, दिग्गज खेळाडू. मला त्यांच्या टीम मध्ये खेळायला मिळालं हे. आणि मला बऱ्याच मॅचेसला फर्स्ट 7 मध्ये पण खेळायला मिळालं. पहिलीच नॅशनल असून सुद्धा. त्यामुळं खूप चांगलं. सर, अशा दिग्गजांबरोबर ज्यावेळी तुम्ही खेळता, जे आपले म्हणजे आपण ज्यांना एक आयडल मानतो, तर त्यांच्यासोबत ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्राच्या टीम मध्ये सोबत खेळता, तर तुमचा तो पहिल्या नॅशनलचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्हाला तिथे कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायला भेटल्या त्यामध्ये? खरं तर माझा परफॉर्मन्स स्टेट सिलेक्शनचा बघून मला वाटतं कदाचित 80च्या नॅशनललाच माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्राच्या टीम मध्ये. सांगलीत नॅशनल होती. खूप खूप अशी मनापासून इच्छा होती की सांगलीत नॅशनल होते आणि आपण पाहिजे महाराष्ट्राच्या टीम मध्ये. बरोबर. पण माहिती आहे सगळ्या कशा गोष्टी होतात की त्यामुळं जिल्ह्यातून मी रिप्रेझेंट पहिल्यांदाच करत होतो. आणि पहिल्यांदाच जिल्ह्यातून रिप्रेझेंट करताना पहिल्यांदाच महाराष्ट्रात सिलेक्शन होईल परफॉर्मन्स होता. पण त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत. बरोबर. 82ला नेक्स्ट इयरला सिलेक्शन झालं. 81 ला लखनौला नॅशनल होती. आणि हे सगळे दिग्गज म्हणजे आता मी नावं घ्यायची त्या काळात शांताराम जाधव, अशोक कोंढरे, तारक राहुल, सीताराम साळुंखे, त्यानंतर हनुमंत महाडिक, सुनील डकरे, रवी रसाळ, त्यानंतर साताऱ्याचे उत्तम माने होते, कुमार कुलकर्णी होते. त्यावेळेला त्या वर्षी त्यांनी मुंबईला हरवलं होतं त्यांनी सेमीफायनलला की क्वार्टर फायनलला सातारा जिल्ह्याने. तर अशी सगळी टीम. आणि मी आणि गणेश शेट्टी आम्ही दोघं विसामध्ये सिलेक्ट झालो होतो. आणि म्हणजे सांगली जिल्ह्यातून 2 प्लेयर सिलेक्ट झाले होते आम्ही दोघं. त्यात मी फायनल सिलेक्शन मध्ये मी झालो. गणेशचं त्या वर्षी नाही झालं. पण पुढच्या वर्षीपासून गणेश कंटिन्यू महाराष्ट्राला खेळ. तर त्यावेळेला एवढी भीती पहिल्यांदा वाटायची. एकतर एवढे सगळे सिनियर खेळाडू ज्यांची फक्त नावं ऐकली आहेत, ज्यांना फक्त खेळताना बघितलं, त्यांच्या बरोबर राहायचंय, त्यांच्याबरोबर रूम शेअर करायची, त्यांच्याबरोबर जेवायला जायचं. म्हणजे प्रत्येकाकडे फक्त बघत राहायचो की अरे शांताराम जाधव, अरे अशोक कोंढरे, त्यांनी कपडे काढले किंवा त्यांची तब्येत बघायची. अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला. आणि मला अगदी चांगलं आठवतंय की सकाळी जे टायमिंग असायचं सकाळच्या प्रॅक्टिसचं, प्रॅक्टिस नसायची पण जे एक्सरसाइज, वॉर्मिंग अप, रनिंग वगैरे जे काय असेल ते. आणि आम्ही पहिल्या मजल्यावरती राहायला होतो आणि तिथून जिना होता खाली. आणि त्या जिन्याच्या कोपऱ्यावरची रूम मध्ये मी राहत होतो. म्हणजे आम्ही 5-6 खेळाडू होतो. आणि त्याच्या बाजूच्या रूम मध्ये हे सगळे सिनियर खेळाडू होते. तर ते सिनियर खेळाडू उतरून जिन्यापासून उतरायला लागले खाली. आणि मी आमच्या रूम मधून बाहेर आलो. आणि माझ्या शूजची अजून मी लेस बांधलेली नव्हती. तरी मला त्यावेळेला म्हणजे रागवलं गेलं होतं की सिनियर सगळे पुढे गेलेत आणि ज्युनियर अजून मागे आहेत. अजून मी शूची लेस बांधायला थांबलो तर म्हटलं अजून बघा, अजून एवढं शिस्त होती किंवा एवढं आम्हाला प्रेशर होतं की एवढ्या सिनियरच्या पुढं ज्युनियरनी नाही म्हणजे बरोबर आहे ते एवढे वेळ पाळतायत किंवा ते एवढे पर्टिक्युलर आहेत, तर आपण पण तसंच राहायला पाहिजे हे शिकायला मिळालं तेव्हापासून. आणि ते कायमच मग अंगात भिनलं. त्यानंतर जेवढे इंटरनॅशनल कॅम्प झाले, जे काय झालं सगळं त्यावेळेला वेळेच्या अगोदर 8ची वेळ दिली असेल तर 7:45लाच आम्ही ग्राउंडवर हजर असायचो.
बरोबर. ते त्यावरून शिकण्यासारख्या पण भरपूर गोष्टी होत्या की शिस्तीचं किती पालन केलं पाहिजे, स्वतःला सवय लावून घेतल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी नक्कीच यावेळी शिकण्यासारख्या होत्या. तर सर आता कसं जसं ओपनला 85 किलो 90 किलो हा वेट क्रायटेरिया आहे, तर तुम्ही ज्यावेळी तुमची फर्स्ट नॅशनल खेळला तर त्यावेळी सिनियर नॅशनलचा वेट क्रायटेरिया काय होता, आणि त्यावेळी आता मग कसं होतं की मी जर राज्य चाचणीला माझी फायनल खेळली तर आपल्या मंडळाचे 3 सिलेक्ट होतात, 2 सिलेक्ट होतात, तर त्यावेळीपासूनच तो तसा क्रायटेरिया आहे की हे अलीकडं ह्या पद्धती बदलत गेलेल्या आहेत? असं ऍब्सोल्युटली नव्हतं. हम्म. एकतर वेट कॅटेगरी नव्हती ओके. ओपन. हा. त्यावेळेपासून सब ज्युनियर, ज्युनियर आणि सीनियर. हा. सीनियर मध्ये गेलं की तिथे काहीच कशाच लिमिट नाही, ना एज लिमिट ना वेट लिमिट. बरोबर. ओपन. हा. सागर बांदेकर सारखे 100 किंवा सुनील जाधव सारखे हम्म. 110 किलो 120 किलोचे प्लेअर बरोबर आम्ही खेळलोय. किंवा बरोबर. शांताराम जाधव स्वतः असतील किंवा अशोक कोंढरे असतील, हे सगळे 90+ प्लेअर होते. ते बरोबर. तेवढं वजन घेऊन तेवढा फिटनेस असून ते जम्प मारायचे. तर वेट तर नव्हतंच कॅटेगरी काही. मला तर वाटतंय की माझं पर्सनल मत असं आहे की ही वेट कॅटेगरी आणून कबड्डीचं नुकसान झालंय. ओके. कारण आपण अजून आजही तुम्हाला कित्येक ठिकाणी त्या रील्स बघायला मिळतात, तामिळनाडूमध्ये वगैरे हेवी प्लेअर असतो, हो, तो बरोबर. त्याला दोघात तिघात पकडतात किंवा तो बरोबर. एकदम 4-5 जणांना घेऊन येतो. ती जी मजा आहे ना, ती हम्म. मजा गेली कबड्डीतली, तुम्ही ही जी वेट कॅटेगरी आणल्यामुळं. बरोबर. आणि दुसरा काय प्रश्न विचारलास तू? मी सर विचारलं की आता जसं राज्य चाचणी चालतं की फायनल हा खेळलेले तर हा त्याची 3 मुलं, आता हा जो क्रायटेरिया की क्वार्टर फायनलचा एक, यावेळी असं होतं की जे एखादी टीम चांगली असते पण त्यांचं टीम क्वालिफाय न झाल्यामुळे त्यातल्या एका मुलाचा लॉस पण होऊ शकतो अशा केसमध्ये. तर ते तुमच्या पद्धती पण तशीच सिलेक्शन क्रायटेरिया होता की आता अलीकडे हा चालू झालेला आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यावेळेला असं काहीही नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कित्येक वेळेला महाराष्ट्राची टीम 6 मुंबई, 5 हा. पुणे आणि 1 त्या होस्ट जिल्ह्याचा प्लेअर, हम्म. ज्यांनी राज्य चाचणी घेतली, असे पण झालेत सिलेक्ट. कित्येक वर्ष मी खेळत असताना माझ्या अगदी चांगल्या लक्षात आहे की 5 मुंबई, 5 पुणे आणि 2 सांगली आम्ही असायचो. अशी टीम असायची महाराष्ट्राची. बर, सांगली आम्ही कधी क्वार्टर फायनलला हरलोय, कधी फायनलला हरलोय. मुंबई, पुणे ह्या पण अधिमधी हरायच्या. पण ओके. ते कुठं हरलेत म्हणून त्यांचे एवढेच घेतले पाहिजेत किंवा फायनलला आम्ही गेले. मला आठवतंय ठाणे, रायगड हम्म. ह्या टीम्स फायनल खेळलेल्या आहेत. हा. रायगडची टीम फायनल खेळून त्यांचा एकच असायचा, कधी कधी तो पण नाही घ्यायची. ओके. त्यावेळेला विचार काय होता की महाराष्ट्राच्या टीम मध्ये तो प्लेअर बसतोय का, किंवा त्या बरोबर. प्लेअरचा किती उपयोग आहे. तो राईट. तिथे चांगला खेळलाय, पण तो कदाचित महाराष्ट्राच्या टीम मध्ये, मी तुम्हाला अगदी चांगलं उदाहरण म्हणून सांगतो, एक एकनाथ शिंदे नावाचा प्लेअर होता मुंबईचा, ओके. मुंबई शहरचा. आता बिचारा नाही आहे, वारला तो. हम्म. एक 50 किलोच्या वजनाचा असेल, पण सुपर फास्ट प्लेअर होता आणि महाराष्ट्रात खूपच चांगला खेळायचा. बरोबर. म्हणजे लॉबी काढणे आणि टर्निंग करणे हे प्रकार त्यांनी सुरुवात केली होती. हम्म. आणि खूप त्याचा छोटा असून सुद्धा रीच चांगला होता, हँड टच चांगले होते. तर तो प्लेअर इथे खूप चांगला खेळायचा. पण सिलेक्टरना हे माहिती असायचं की त्याला एक्क्या म्हणायचे, एक्क्या हम्म. नॅशनलला नाही चालणार आहे. कारण तिथे बरोबर. तिथे सगळेच 90 किलो प्लस आहेत. सर्व्हिसेस, बरोबर. पंजाब रेल्वेज, युपी ह्या सगळ्या टीम्स आहेत ना, त्या तगड्या आहेत. तरी बरोबर. एकदा त्याला सिलेक्ट केलं, त्याचा काहीच परफॉर्मन्स मिळाला नाही. तर असं नव्हतं की तो इथे खेळलाय किंवा इथे टीम त्याची फायनल खेळले, सेमीफायनल खेळले, एवढे घ्यायलाच पाहिजेत. हा बरोबर. नवीन हल्ली प्रकार सुरू झालाय. हम्म. मला असं वाटत नाही की एखादी टीम गटात जरी हरली असेल पण त्यात एक चांगला प्लेअर असेल, हम्म. टीम गटात हरल्यामुळे त्याला कदाचित पुढच्या नॉकआउटच्या मॅचेस खेळायला नाही मिळाल्या, त्याच्या स्किल बरोबर. दाखवायला नाही मिळालं, म्हणून तो वाईट खेळाडू होत नाही. बरोबर. त्याला चान्स मिळायला पाहिजे. ह्यासाठीच आमचा नेहमी आग्रह हा असायचा की तुम्ही फक्त राज्य चाचणीतला परफॉर्मन्स बघून प्लेअरना सिलेक्ट करू नका. महाराष्ट्राच्या बरोबर. टीमसाठी ओव्हरऑल त्यांचा परफॉर्मन्स बघा. वर्षभर तो कुठे खेळलाय, काय खेळलाय, क्लब कडून खेळला असेल, त्याच्या व्यावसायिक संघाकडून खेळला असेल, त्याचा परफॉर्मन्स काय आहे, तो इतर राज्यांच्या व्यावसायिक संघाबरोबर खेळला असेल, त्यांच्या अगेन्स्ट तो किती डेअरिंगनी खेळतोय, किती बरोबर. स्किल वापरतो, हे सगळं जर सिलेक्टर्सनी बघितलं तर तो म्हणजे त्याला खेळाडूला न्याय दिल्यासारखं होईल असं वाटतंय.
तुम्ही फक्त बरोबर. आता कित्येक वेळेला असं झालंय की चांगला खेळाडू स्टेट सिलेक्शनला त्याला इंजुरी झाली, बरोबर आहे. त्याचा परफॉर्मन्स होणार नाही, त्याला तुम्ही घेणार नाही का? समजा त्याची इंजुरी किंवा फॉर एक्झाम्पल तो आजारी पडला, तिथे बरोबर. टुर्नामेंटला आला पण आजारी पडला, त्याला खेळता आलं नाही, तर तो 4 दिवसांनी त्याचा ताप बरा झाला, आजार निघून गेला, 8 दिवसांनी होणाऱ्या नॅशनलला तो परत खेळू शकतो ना, त्याचा विचार बरोबर करायला आहे. पाहिजे ना. पूर्वीच्या काळी मला वाटतं हे असं होत होतं. ओके सर. सिलेक्शन कमिटीला ते अधिकार होते आणि सिलेक्शन कमिटीने निवडलेली टीम बदलली जात नव्हती. बरोबर. सिलेक्शन ज्यांनी केलंय, ज्यांना सिलेक्टर म्हणून नेमले, त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता. फायनल झाल्यानंतर तिथल्या तिथे टीम डिक्लेअर व्हायची. म्हणजे ओके मला सर. कित्येक फायनल्स आठवत आहेत की लोकांनी फायनल्स बघितल्यानंतर, बक्षीस समारंभ बघितल्यानंतर सुद्धा आहेत तसे पब्लिक बसून आले होते, कारण त्यांना टीम डिक्लेअर महाराष्ट्राची टीम ऐकण्यासाठी. ऐकायची होती. बरोबर. मी एक उदाहरण सांगतो, मला जे ऐकण्यात आलं, मी हा. त्यावेळेला नव्हतो, मी ज्युनियर होतो. हम्म. नरेंद्र दाभोळकर सर खेळत होते सातारा जिल्ह्यातून, अच्छा. आणि त्यांनी पुणे जिल्ह्याची बलाढ्य टीम, त्यावेळेला पुणे हा. जिल्ह्याला फायनल मारली त्यांनी, ओके. अजिंक्यपद झालं. हा. आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिथे बक्षीस समारंभ झाल्यानंतर टीम डिक्लेअर करतात हम्म. नॅशनलसाठी. ती टीम डिक्लेअर केली तर त्यात नरेंद्र दाभोळकरांचं नाव नव्हतं. अच्छा. त्यांनी फायनल मारली होती, आउटस्टँडिंग खेळले होते, तरी त्यांचं नाव नाही. लोक त्या स्टेजच्या जवळ आले, गर्दी केली, कोणी खुर्च्या फेकायला लागले, आरडाओरडा सुरू झाला की डॉक्टर का नाही टीम मध्ये. बरोबर. मग शेवटी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्वतः स्टेजवर आले, माईक घेऊन त्यांनी सांगितलं की मला माझ्या व्यवसायामुळं मला वेळ देता येणार नाही, म्हणून मी सांगितलंय त्यांना की माझं सिलेक्शन करू नका, माझी निवड करू नका. ओके. तेव्हा लोक शांत झाले. सो एवढं पारदर्शकपणा होता त्यावेळेला. राईट. तिथल्या तिथे टीम डिक्लेअर व्हायची. आता कसं होतंय, टुर्नामेंट संपून जाते, प्रत्येक सिलेक्टरकडनं लिस्ट घेतली जाते, बरोबर. त्यानंतर सिलेक्टरची लिस्ट राहिली वेगळी, जाहीर वेगळीच होते. मी तर ऐकलं, गेल्या काही वर्षांपूर्वी 3 वेळेला लिस्ट जाहीर झाली. एकदा पेपरमध्ये आली, परत ती लिस्ट चेंज झाली, परत दुसरी. हे म्हणजे काय चाललंय? तुम्ही प्लेयर्सच्या करिअर बरोबर खेळताय. प्लेयर एवढा मेहनत करत असतो, नुसता प्लेयर नाही, त्या प्लेयरच्या मागे असलेले लोक, त्याची फॅमिली, त्याचे कोचेस, त्याच्या मंडळातली मुलं, सगळेजण त्याच्या पाठीमागे असतात. तो त्या लेवलला जाईल एवढी मेहनत केलेली असते. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या मर्जीने ज्याला पाहिजे त्याला घ्यायचं, ज्याला पाहिजे त्याला घ्यायचं, सिलेक्टरनी दिलेल्या लिस्टमध्ये चेंज करायचे, हे बरोबर नाही. चुकीची नक्की गोष्ट आहे सर, ज्यामुळे एखाद्या खेळाडूचं पूर्ण कदाचित तो डिमोटिवेट होऊन खेळायचं बंद पण करू शकतो, किंवा त्याच्या असं पण होतं ना सर, कधी कधी आता जर आपल्या मंडळातल्या एका मुलाचं नॅशनल सिलेक्शन झाले तर अजून 4 मुलांचे होप्स वाढतात की आपल्या या मुलाचं झालं तर त्याचं बघून आपण पण करू, आपलं पण होईल. तर या गोष्टीमुळे ज्युनियर मुलांना किती कॉन्फिडन्स येतोय की ज्याच्याबरोबर मी प्रॅक्टिस करतोय, ज्याला मी दररोज बघतोय, तो महाराष्ट्राच्या संघात सिलेक्ट झालाय किंवा जिल्ह्याच्या संघात सिलेक्ट झालाय, तर त्यांचं हुरूप खूप वाढतो ना, कॉन्फिडन्स वाढतो. नक्कीच सर. तुम्ही आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये ऍज अ सिलेक्टर म्हणून काम केलेलं आहे, तर तुम्ही ज्यावेळी ऍज अ सिलेक्टर म्हणून काम करत त्यावेळी खेळाडूंच्या अशा कोणत्या गोष्टी बघत होता, कोणत्या गोष्टी ऑब्झर्व करत होता, आणि असे कोणते पॅरामीटर्स होते की त्या पॅरामीटर्स मध्ये तुम्ही त्या खेळाडूला बघत होता? संकेत, मी कबड्डीत बऱ्याच भूमिकांमधून गेलोय, पण आजपर्यंत मी कधी सिलेक्टर नाही झालो, ना सांगली जिल्ह्याचा, ना महाराष्ट्राचा, ना इंडिया टीमचा. मला तिन्ही स्तरावरती विचारलं गेलं होतं. पण परिस्थिती कशी असते की तुम्हाला जे पटतंय त्याप्रमाणे तुम्ही लिस्ट काढताय. तुमच्यावर जर कोणी दबाव आणला, तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही तुमची लिस्ट द्या, आम्ही बघू काय करायचं ते, बरोबर, त्या लिस्टमध्ये चेंज झाले, तर मग तुम्ही तिथे असण्याला काही अर्थच नाही ना. तुम्ही प्रोटेस्ट करू शकता किंवा तुम्ही काहीच करू शकता. त्यामुळे मी ती जबाबदारी आतापर्यंत कधीच नाही घेतली. मी कोच झालो, महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्याचा कोच झालो, पण सिलेक्शनची मी जबाबदारी घेतली नाही. कारण मी खूप बारीक विचार करून, खूप अभ्यास करून टीम निवडणार. हे कॉम्बिनेशन पाहिजे, ह्या 2 कॉर्नर्स खूप चांगलं जमेल, ह्या कॉर्नरला हा राईट सेंटर चांगला आहे, ह्यांचं खूप जमेल, रेडर्स मला हे पाहिजेत. मी पुढच्या टीमचा विचार करणार, रेल्वे बरोबर खेळायचं आहे
किंवा बरोबर. सर्व्हिसेस बरोबर खेळायचं आहे, त्या टीम मध्ये कोण चालेल, आपल्याकडे 4 लेफ्ट पाहिजेत का 3 लेफ्ट रेडर पाहिजेत, 2च बरोबर. राईट घेऊ दे की, हे सगळं खूप विचार करून, पुढचा विचार करून करणार. आणि ते करून लिस्ट दिल्यानंतर तुम्हाला फायनली जेव्हा लिस्ट डिक्लेअर होते त्यात दुसरीच भलतीच नावं असली तर काय बरोबर. तुम्ही तिथं असण्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून मी ती जबाबदारी आतापर्यंत कधीच नाही घेतली. सर, पण सिलेक्टरची जबाबदारी खूप खरंच महत्वाची असते की त्या महाराष्ट्राचा संघ कसा निवडला जाणार आहे आणि त्यामध्ये जो आपण सिलेक्ट करतोय तो त्या टीम मध्ये कशी भूमिका निभावणार आहे, त्याचा कसा उपयोग करायचा आहे, या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या असतात. आणि त्या जर काळजीपूर्वक केल्या गेल्या आणि तसे जर प्रॉपर संघ निवडला गेला तर नक्कीच टीम पण त्या पद्धतीने खेळली जाते सर. 100% तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की तुमच्या ते कुणाच्या अगेन्स्ट खेळणार आहेत, बरोबर. त्या टीम बरोबर कुणाचा परफॉर्मन्स चालू शकेल, ह्यासाठी आम्ही काही सूचना दिल्या होत्या बऱ्याच सिनियर प्लेयर्सनी कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना, की एक तर तुम्ही असं करा की जे करंट कबड्डी कोचिंग म्हणा किंवा कायम इन्व्हॉल्ड आहेत अशा लोकांना सिलेक्शन कमिटीत घ्या. बरोबर. ती सिलेक्शन कमिटी तुम्ही 1 वर्ष अगोदर जाहीर करा. बरोबर. ते पूर्ण वर्षभर त्या खेळाडूंचा खेळ बघतील. एखादा खेळाडू मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इंज्युअर्ड असेल तर त्याचा इतर परफॉर्मन्स, इतर स्पर्धातला परफॉर्मन्स बघता येईल. तुम्हाला कॉम्बिनेशन समजेल, कुणाचं दोघांचं खूप चांगलं जमतंय, मंडळातनं आपापल्या खेळताना परफॉर्मन्स कसा आहे, व्यावसायिक संघातनं 2-3 मंडळातले खेळाडू तिथे असतात त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, कोण किती जबाबदारीनं खेळतोय, कोण किती मॅच कशा पद्धतीने लढवायची हे ठरवतोय. म्हणजे त्याच्याकडे कॅप्टन्सीचे स्किल्स आहेत किंवा काय नेतृत्व गुण आहे म्हणतो आपण. तर हे सगळं त्याला वर्षभर जर बघायला मिळालं तर त्यांना ती टीम निवडताना उपयोग होईल. दुसरी गोष्ट, ते सिलेक्टर्स नॅशनलला जायला पाहिजे. तुम्ही त्यांना कंपल्सरी नॅशनलला पाठवा. तुम्ही निवडलेली टीम कशी खेळताय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. बरोबर. तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या दृष्टीने अगदी परफेक्ट टीम काढली आहे पण मग ती टीम तिथे परफॉर्म करत नसेल तर काय चुकतंय हे तुम्हाला तिथे जाऊन बघितलं पाहिजे. बरोबर. नंतर आम्ही सांगितलं की कोचला पण सिलेक्शन कमिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या. ते आता हल्ली करतायत असं मला वाटतं, कारण त्याला टीम खेळवायची आहे, त्याचा अनुभव आहे, तर त्याचा पण विचार घ्या. तर हे म्हणजे त्यांना 1 वर्षाकरता सिलेक्शन कमिटी देऊन समजा 1 वर्षाकरता अपॉइंट केलं, त्यांनी टीम काढली, 4 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये बघितली, पाहिजे ती टीम काढली, माझा तुझा पुढे महाराष्ट्राचा काय होईल ते होईल, मला आता इथे पाहिजे, माझ्या जिल्ह्यातनं माझ्यावर प्रेशर आहे, मी सिलेक्टर असताना माझ्या जिल्ह्यात एक पण नाही बसत, असं कसं होईल, मला जिल्ह्यात तोंड दाखवायचं आहे. असं करून जर मी टीम काढली, टीम निघून गेली, जे काय परफॉर्मन्स द्यायचा ते झाला, पेपरमध्ये येतंय दारुण पराभव किंवा काहीच चाललं नाही, हे झालं ते झालं, पण ते सिलेक्शन कमिटी कोणाला अन्सरेबल आहेत का? त्यांना कोणी बोलून परत विचारतंय का की तुम्ही का अशी चुकीची टीम निवडली? आपली महाराष्ट्राची टीम एवढी चांगली असते, खेळाडू एवढे चांगले आहेत आपल्याकडं, तर टीम तुम्ही अशी का निवडली हे त्यांना कोणी विचारत नाही. ते 1 वर्षाकरता असतात, निघून जातात, परत पुढच्या वर्षी दुसरे 3 जण येतात. आम्ही सांगितलं की त्यांना 3 वर्ष ठेवा. पहिल्या वर्षी समजा त्यांनी टीम निवडली, काही चुका झाल्या, दुसऱ्या वर्षी परत ते वर्षभर खेळाडूंचा परफॉर्मन्स बघतील, इतर टुर्नामेंट बघतील, ऑल इंडिया टुर्नामेंट कुठे असतील तर तिथे जाऊन बघतील. बरोबर. आणि त्यावेळेला ते जबाबदार असतील. त्यांना कोणीतरी विचारलं पाहिजे की बाबा मागच्या वेळेला तुम्ही ह्या अमुक प्लेअरला ह्या प्लेसवरती सिलेक्ट केलं होतं, आता ह्या वर्षी तुम्ही का नाही केलं? म्हणजे मागच्या वर्षी तो चांगला होता, आता त्याचा परफॉर्मन्स नाही आहे का? किंवा त्याच्याऐवजी दुसरा कोणी प्लेअर अजून उजवा खेळतोय का की म्हणून तुम्ही त्याला सिलेक्ट केलं? तर हे मला असं वाटतं की हे मला अपेक्षित नाही की कार्यकारिणीची ही जबाबदारी आहे, पण खेळातले तज्ज्ञ आहेत किंवा माझी जे खेळाडू आहेत ज्यांनी महाराष्ट्रासाठी खेळून नाव कमावलंय त्या लोकांच्या हातात हे द्यायला पाहिजे असं मला वाटतं. ती जी सिलेक्शन कमिटी आहे ती ह्या लोकांना अन्सरेबल असली पाहिजे. आम्ही त्यांना विचारू शकलो पाहिजे की बाबा हे कुठल्या बेसिसवरती तू ह्याला घेतलायस, बरोबर, जर घेतलायस तर त्याचा परफॉर्मन्स काय आहे पुढे, तू हा रेडर म्हणून घेतलायस आणि तिथे त्याला फक्त 4च पॉइंट आहेत,
4 मॅच खेळवल्या, 4 मॅच मध्ये त्याचे फक्त 7-8च पॉइंट आहेत. मग तू दुसरा का नाही सबस्टिट्यूट उतरवलास तिथे? बरोबर आहे. हे जे आता चाललंय ना महाराष्ट्रात, हे नाही व्हायला पाहिजे की हा माझा खेळाडू आहे, मी तो 12त पण घेणार, तिथे जाऊन 7त पण खेळणार, त्याचा परफॉर्मन्स नसला तरी चालेल. कारण काय? कारण जर महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळला तर तो प्रो कबड्डीच्या ऑप्शन मध्ये येतो. ऑप्शन मध्ये येतो. हे जे विशियस सर्कल झाले ना, हे चुकीचं आहे. बरोबर आहे, नक्कीच. महाराष्ट्रासाठी खेळून महाराष्ट्राला जिंकवावं ह्याच्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या शिडीचा वापर करून मी प्रो कबड्डीत कसा येईन, तिथं मी 4 पैसे कसे कमवीन, किंवा मी टीव्हीवर कसा झळकीन, बरोबर. ह्याचा खेळाडूंना जास्ती आता सोच लागलाय. आणि मी खेळाडूंना पण ह्याच्यात नक्कीच जबाबदार धरतो की त्यांनी हे मार्ग नाही चोखायला पाहिजे. बरोबर. प्लेयर्स जर कुणाकडे गेले नाहीत, मी काय बोलतोय अगदी स्पष्ट तुला समजते. हो, समजा बरोबर. मी खेळाडू आहे, मला इच्छा आहे खेळायची, तर मी जातो, मी जे कोण संबंधित असतील त्यांना जाऊन पाया पडून सांगतो की सर मला सिलेक्ट करा, मी काय पण तुम्हाला करायला तयार आहे. बरोबर आहे. हे खेळाडूंना आता ह्याची शरम वाटत नाहीये. आमच्या वेळेला जर असं कोणी म्हणजे सिलेक्टरला जाऊन भेटलं जरी तरी हा. त्या प्लेअरची एवढी छितू व्हायची की माझं सिलेक्शन करा किंवा माझा विचार करा. बरोबर आहे. ही एक नैतिक किंवा एक मोरल जे होतं ना, की मी सिलेक्ट झालो तर मी चांगला खेळूनच सिलेक्ट होणार. बरोबर आहे. मी कुणाकडे मागायला जाणार नाही की मला सिलेक्ट करा म्हणून. बरोबर. मला इव्हन माझ्या संघातले पण खेळाडू माझ्यावर नाराज असतात. ते मला सांगतात की सर आपला हा खेळाडू खूप चांगला खेळतोय, पण त्याला महाराष्ट्राच्या टीममध्ये जरा तुम्ही प्रयत्न करा. तर मी म्हटलं तर तो चांगला खेळत असेल तर मी कशाला प्रयत्न करायला पाहिजे? बरोबर आहे. स्वतःच्या खेळावरती तो होऊन जाईल. खेळावरतीच तो होणार आहे. मला माझ्या संघातले खेळाडू विचारतात ज्युनियर की सर आपल्याला प्रो कबड्डीतले कोण बोलवायला येत नाहीत किंवा आपल्याला कोणाला संधी मिळत नाही. मी म्हटलं मी स्वतः बघितलंय प्रो कबड्डीचे जे कोचेस आहेत, जे ज्युनियर कोचेस आहेत त्यांचे, ते स्वतः भारतभर फिरत असतात. हो, त्यांना कंटिन्यू नवीन खेळाडू पाहिजे बघत असतात. मी म्हटलं तुम्ही तुमच्या लोकल लेवलला चांगला परफॉर्मन्स द्या, ते तुम्हाला शोधत येतील. बरोबर आहे. तुम्ही एक टुर्नामेंट जरी चांगला खेळला तरी त्याची चर्चा होते, कोणीतरी बघितलेलं असते, ते कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि आजकाल सर या इंस्टाग्राम रील्समुळे तर एवढं झालंय की एका ठिकाणी जर चांगला खेळला तर ते रील्स त्यांच्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचतायत. त्यामुळं त्या असं एक माध्यम आहे की, आणि आता जसं प्रो कबड्डीमध्ये आपण बघतोय प्रत्येक फ्रँचायझीचे एक माणसं हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, स्काउटिंगसाठी ठेवलेलेच आहेत. आपलं आता तुम्ही पुणेरी पलटणची टीम बघा, महाराष्ट्रातलेच आहेत मेजॉरिटी खेळाडू. बरोबर. किती चांगले, जे चांगला खेळाडू आहे ते बरोबर त्यांनी हेरलेला असतोय. तो कुठल्या गावातला असू दे. आता आपल्या इस्लामपूरचा अभिषेकला घेतला, अभिषेक तसा सांगलीच्या बाहेर किती खेळला होता, पण सांगलीत जो काय खेळला होता त्याचा इस्लामपुरातला असेल, अजून ग्रामीण भागातल्या स्पर्धा खेळला असेल, जिल्हा चाचणी खेळला असेल, हा परफॉर्मन्स गेला ना अशोक शिंदेच्या कानी. बरोबर. त्यांनी स्वतःहून त्यांना बोलवून घेतलं ना की बाबा मला असं समजलं की हा खेळाडू चांगला आहे, जरा ये बघू माझ्याकडे, बघूया. बरोबर. हे खेळाडूंनी करायच्या ऐवजी खेळाडू आता शॉर्टकट मारायला बघतायत. बरोबर. मला सर बाकीचे व्यवहार करून आम्ही सर बघा की सर, मी तर अक्षरशः शिव्या देऊन परत पाठवून देतो. माझ्या क्लब मधल्या मुलांना पण मी सांगतो की हे माझ्याकडनं होणार नाही. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात माझ्या स्वतःच्या सिलेक्शनसाठी कुणालाही कधीही विचारायला गेलो नाही. मी तुमच्या सिलेक्शनसाठी विचारायला जाणार नाही. बरोबर आहे. मला एकानं तरी असं खेळून दाखवा की मला अभिमान वाटेल की हा माझ्या क्लबचा खेळाडू आहे आणि त्याला शोधत आलेत. बरोबर आहे. किंवा न सांगता कोणी काही न बोलता त्यांनी समोरच्यांनी विचारलं अरे हा कोण आहे खेळाडू, इतना अच्छा लड़का खेळ रहा है, कौन से क्लब का है, कहाँ का है. बरोबर. मी म्हटलं तुम्ही एवढी तयारी करा ना. तर सर ह्या गोष्टी खरं खेळाडूंनी पण समजून घेतल्या पाहिजेत की आपल्याला काय, कोणत्या मार्गाने जायचं आहे, काय केलं पाहिजे. जर आपला खेळ त्या लेवलचा असेल तर राज्याला गरज आपली पडली पाहिजे. ह्या दृष्टीने जर खेळाडूंनी विचार केला की माझ्याशिवाय राज्याची टीमच होणार नाही, तर त्या दृष्टीने ज्यावेळी तुम्ही विचार कराल तर नक्कीच तुम्हाला तो विचार केला जाईल. राज्याला पण मला ह्याच्या संदर्भात एक किस्सा सांगायचा आहे. वामन खुरपे नावाचा एक प्लेअर होता पुण्याचा, राईट कॉर्नर खेळायचा. आता नाहीये बिचारा, तो पण गेला. एका वर्षी महाराष्ट्राच्या टीम मध्ये
सिलेक्शन म्हणजे अफलातून राईट कॉर्नर. मी त्याचा अजून राईट कॉर्नर बघितलाच नाही ओके. माझ्या 40 वर्षाच्या किंवा जी काय आता 45 वर्ष मी कबड्डी बघतोय किंवा खेळलो, तसा राईट कॉर्नर मी बघितला नाही. कुठलंच स्किल नाही असं नाही, आणि बलदंड आहे असं पण नाही. 50-52 किलोचा अफलातून स्किल सगळी. त्याचं महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्शन झालं. 20 जणांचा कॅम्प सुरू झाला आणि 2 दिवसांनी त्याला समजलं की त्याची लहान मुलगी खूप आठवण काढते त्याला. त्या लहान मुलगी होती एक 4-5 वर्षाची, आणि ती खूप आठवण काढते. पट्ट्यांनी बॅग भरली. सगळ्यांना म्हटलं की नाही मी चाललो. अरे म्हटलं वामन आपल्याला नॅशनलला जायचंय, कॉर्नर. तो म्हटला नाही नाही मला मुलीकडे जायचंय, मला पण मुलीची आठवण येते. आणि तो पट्ट्या निघून गेला. मग त्यावेळेला आमचे कोच महाराष्ट्राचे पदाधिकारी परत पुण्याला गेले. त्याला सांगितलं की बाबा तू थांब 2 दिवस पाहिजे तर, पण 2 दिवसांनी परत ये कॅम्प मध्ये जॉईन कर. हे त्याचं टीम मधलं महत्व होतं. बरोबर. आता ते दिसत नाही की, कारण तू नसेल तर दुसरा वाटच बघत बसलेला असतं. बरोबर. तू कसा बाहेर जातोस आणि मी कसा आत येतो असं चालतं, आणि त्यासाठी कुठलेही मार्ग वापरतात. बरोबर आहे. तर आता मी सर येतो तुमच्या इंटरनॅशनल करिअरकडे. जेव्हा तुम्ही बर्मिंगहमला खेळला, त्यानंतर तुमचा जो एशियन गेमचा परफॉर्मन्स असेल, तर तिथं तुमची निवड कशी झाली, आणि तो तुमचा पहिला एक इंटरनॅशनल ऍज अ इंडियाला रिप्रेझेंट करताना तो तुमचा एक अनुभव कसा होता, आणि त्यावेळेची इंटरनॅशनल जी तुम्ही टुर्नामेंट जी बघितली आणि आताची टुर्नामेंट जे बघताय एशियन गेम्स असतील, त्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? हो, भरपूर फरक आहे. मी तसे पहिल्यांदा इंडिया रिप्रेझेंट केलं मगाशी सांगितल्याप्रमाणे 1985 मध्ये साऊथ एशियन गेम्स, सेकंड साऊथ एशियन गेम्स. सुखविंदर सिंग सर्व्हिसेसचा कॅप्टन होता, आणि मी फर्स्ट 7 मध्ये खेळत होतो. सुनील जाधव महाराष्ट्राचा, तो आणि मी, आम्ही दोघं होतो. त्यानंतर म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की प्रत्येक वेळेला गेम पुढच्या स्टेपला जात गेला, आणि मी लकीली म्हणजे आय वॉज ऍट राईट टाइम ऍट राईट प्लेस असं म्हणायला हरकत नाही. 84ची नॅशनल मी चांगला खेळलो होतो. 85च्या टीम मध्ये माझं इंडिया टीम मध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतरच्या 2-3 नॅशनल कंटिन्यू चांगला खेळत होतो. 90च्या अगोदरची नॅशनल, 89ची नॅशनल, तुत्तीकोरिन किंवा असंच काहीतरी गाव आहे, तिरुनेलवेली समथिंग, तामिळनाडूमध्ये, तिथे नॅशनल होती. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. सेमीफायनलला आपण सर्व्हिसेस कडून अगदी शेवटच्या मिनिटाला चुकीने हरलो होतो. तर त्यावेळेला सिलेक्शन झालं 90ला. त्यामुळं परफॉर्मन्स तर होता, त्यामुळं सिलेक्शन झाल्याचं खूप आश्चर्य नव्हतं. उलट खात्री होती की सिलेक्शन व्हायला पाहिजे, तेवढा परफॉर्मन्स देतोय आपण सर्व्हिसेस सारख्या टीम बरोबर अगदी. आणि कायमच सर्व्हिसेस, पंजाब, ते लोक सुद्धा जेव्हा आम्हाला भेटायची इतर वेळेला, तर म्हणते हमको डर लगता है सिर्फ महाराष्ट्र से. हम सर्व्हिसेस वाले म्हणायचे हम पंजाब से नहीं डरते, पंजाब वाले म्हणायचे हम सर्व्हिसेस से नहीं डरते, हमको महाराष्ट्र से डर लगता है. तुम लोग कभी क्या करोगे हमको समझ में नहीं आता है. कारण प्लॅनिंग करून, विचार करून, प्रत्येक एक पॉइंट कसा वाचवायचा, कसा मिळवायचा, हे खूप चांगलं त्यावेळेला आम्ही करायचो. एनिवे, तर 90 एशियन गेम्सला सिलेक्शन झालं. त्यानंतर परत 94 एशियन गेम्सला सुद्धा पुण्यामध्ये हे होते नॅशनल गेम्स. त्यावेळेला पण सिलेक्शन झालं होतं, पण मला काही घरगुती अडचणीमुळे मला जाता आलं नाही. त्यावेळेला सुद्धा प्रेसिडेंट जनार्दन सिंग गेहलोत होते AKFIचे. त्यांनी फोन करून मला विचारलं की अरे तुम्हाला कॅप्टनशिप आहे, म्हणजे फेडरेशनचे प्रेसिडेंट फोन करून सांगतायत की तुम्हाला कॅप्टनशिप आहे, तुम क्यों नहीं आ रहे हो, कॅम्प क्यों नहीं जॉईन कर रहे हो. तर त्या एशियन गेम्सला मी नाही गेलो. अशोक गेला. अशोक आणि राजू घुले सिलेक्ट दोघं झाले होते महाराष्ट्राकडून. तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तिथं पण तसंच झालं. 90ची अजून एक खूप मोठी आठवण म्हणण्यापेक्षा अचिव्हमेंट होती. खूप मोठे मोठे प्लेअर होते, म्हणजे हॉकीमध्ये प्रगट सिंग, धनराज पिल्ले अशी मोठी नावं होती. ऍथलेटिक्स मध्ये त्या फॅब 4 होत्या, म्हणजे PT उषा आणि वळसम्मा, आणि त्यांची रिले टीम होती. वंदना शानबाग, वंदना राव, या सगळ्या म्हणजे त्यावेळेच्या अश्विनी नचप्पा. ऍथलेटिक्सच्या टीम पण चांगल्या होत्या, मेन विमेन. स्विमिंग मध्ये चांगले होते, खजान सिंग वगैरे ऑलिम्पिकला क्वालिफाय झाला होता. बॉक्सर्स होते, रेसलर्स होते. पण दुर्दैवाने पूर्ण त्या 90 एशियन गेम्स मध्ये
भारताला एकही सुवर्ण पदक नव्हतं. खूप मोठी आणि खूप म्हणजे त्याच्याबद्दल सगळेच लोक एवढे चिंतित होते. आणि एकच ऑकेजन असं आलं जिथं कबड्डीनी गोल्ड मिळालं आणि एकदाच फक्त पूर्ण एशियन गेम्स विलेजमध्ये भारताचा तिरंगा फडकला. ती एक अचिव्हमेंट जी आहे की पूर्ण एशियन गेम्स मध्ये भारताला एकही सुवर्ण पदक नाही आणि कबड्डीने एकच सुवर्ण पदक एकमेव मिळवून दिलं. तो एक खूप समाधानाचा क्षण होता. त्यानंतर बर्मिंगहॅमची टुर्नामेंटची खूप मोठी आठवण आहे. ती पहिली टुर्नामेंट होती जी मॅटवर होती. 1993 का 94 ची आहे मला वाटतं. मग त्याच्या आधीची जी इंटरनॅशनल टुर्नामेंट ती मातीत झाली होती. हो 90 एशियन गेम्स आम्ही मातीवर खेळलो. ओके. 85 ची साऊथ एशियन गेम्स, 87 ची साऊथ एशियन गेम्स, 89 ची साऊथ एशियन गेम्स, 90 एशियन गेम्स या सगळ्या मातीवर झाल्या. 93 ला पहिल्यांदा जेव्हा बर्मिंगहॅमला इंटरनॅशनल टुर्नामेंट झाली म्हणजे आशिया खंडाच्या बाहेर युरोप खंडामध्ये पहिली इंटरनॅशनल टुर्नामेंट झाली. पाकिस्तानच्या 2 टीम्स आणि भारताच्या 4 टीम्स. ओके. अशी ती एक इन्व्हिटेशनल म्हणता येईल टुर्नामेंट अशी होती. ऍक्च्युली इंटरनॅशनल म्हणता येणार नाही त्याला कारण देशाच्या टीम्स नव्हत्या. पण इंटरनॅशनल स्पर्धाच होती कारण बाहेरच्या देशाचे संघ होते आणि तिसऱ्या देशात खेळत होतो. ती सर म्हणजे तुमच्या करिअर मधली पहिली मॅचची टुर्नामेंट असेल ना जी त्यावेळी खेळली. ऍब्सोल्युटली. त्याची पण एक स्टोरी आहे कशी झाली सांगतो. जे स्पर्धा भरवणारे होते त्यांनी ते आमच्या म्हणजे आम्ही त्यांना मदत करत होतो आणि सगळं आम्ही एकत्र त्या गोष्टी करत होतो. तर त्यांनी ते जेव्हा एकदा इंडियाला व्हिजिटला आले होते त्यांना आम्ही एक आरसीएफच्या ग्राउंडवरती कबड्डीची मॅच खेळवून दाखवली. कारण त्यावेळेला सगळ्यांनाच नवीन होतं. इंग्लंडच्या लोकांना तर माहित गोरे लोक तर त्यांना मातीवरती खेळून दाखवली होती. ते परत गेले. त्यांनी विचारलं आम्हाला की काय सरफेसवर खेळायचं तर आम्ही म्हटलं मातीवरच खेळायचं ना ऑफकोर्स. ते तिकडे गेले. स्पर्धा 3-4 महिन्यावरती आली. सगळ्या तयाऱ्या सुरू झाल्या आणि त्यांनी एक दिवस कळवलं की आम्हाला असं मातीचं ग्राउंड मिळत नाहीये. तर आम्ही खूप म्हटलं त्यांना की तुमच्याकडे टेनिस कोर्ट्स असतील हे असतील ते असतील. ते म्हणतात की नाही तसं होत नाहीये ऍडजस्ट. आपण गवतावरती खेळूया. तर मी म्हटलं त्यांना की मला अगदी चांगलं माझा पर्सनली त्यांच्याशी रिचर्ड कॅलिकॉट म्हणून ती व्यक्ती होती. तर मी त्यांना म्हटलं की गवतावरती नाही खेळता येणार म्हटलं कबड्डी. बरोबर. स्लिप होईल, मार्किंग दिसणार नाही. आणि मी म्हटलं तुम्ही एवढी मेहनत करताय आपण एवढी मेहनत करतो हे सक्सेसफुल होणार नाही म्हटलं. लोकांना आवडणार नाही. मग ते म्हटले अजून काय याच्यात मार्ग काढता येईल काय करता येईल असं करता करता ते म्हटले की आमच्याकडे एक इंडोर स्टेडियम आहे आणि तिथं एक वेगळा सरफेस आहे ज्याच्यावर आम्ही जिम्नॅस्टिक करतो, ज्याच्यावर आम्ही करतो, ज्याच्यावरती. तर मी त्यांना त्यावेळेला सांगितलं की कुठलाही सरफेस असू दे. त्यावर म्हटलं चिकटपट्टी लावता येईल का. ते म्हटले हो लावता येईल. मी म्हटलं त्या सरफेसवरती आम्ही खेळू. कसलाही असू दे सरफेस. म्हटलं प्लेन सरफेस आहे ना तो नाहीतर ते ऍथलेटिक्सचे ट्रॅक असतात ना रबराचे दाणे वगैरे. मी म्हटलं तसं नाही आहे ना. नाही म्हटले प्लेन आहे एकदम पण मॅट आहे त्याला थोडंसं कुशनिंग आहे असं आहे. मी म्हटलं एक्सलंट आम्ही चालेल. विदाऊट शूज 6च्या 6 टीमा मॅटवरती खेळल्या. आणि त्यात पण गंमत आहे का जेव्हा पाकिस्तानच्या टीमला कळलं की हे काहीतरी वेगळ्या सरफेसवरती खेळायचं तर त्यांनी हात वर केले. ते म्हटले नाही आम्हाला जमणार नाही म्हटलं हे असलं काय खेळायला आम्ही येणार नाही. बरोबर. मग त्यांना कसं बसं पटवून आणलं. मग आम्ही इंडियातल्या ज्या 4 टीम होत्या त्यांना काहीच सांगितलं नाही. बरोबर. तिथे गेल्यानंतर त्यांना समजलं की अरे आपल्याला असं खेळायचं. पण सगळे ऍडजस्ट झाले. सगळ्यांनी तयारी दाखवली आणि खूप अफलातून एक सुंदर टुर्नामेंट झाली ती. सगळ्या भारतातले 4ही टीम्स चांगल्या होत्या. महिंद्रा, एअर इंडिया, आरसीएफ आणि ऑल इंडिया बँक स्पोर्ट्स बोर्ड. भारतातले जवळजवळ सगळे चांगले सर्व्हिसेस आणि रेल्वे सोडले तर सगळे प्लेयर तिथे त्या टुर्नामेंटला होते. आणि वेगळा अनुभव होता की एका युरोप खंडात जाऊन आम्ही 1993 साली कबड्डी सुरुवात केली, स्पर्धा भरवली आणि जिंकून आलो. खूप चांगला अनुभव. आणि ती स्पर्धा सगळ्यात पहिल्यांदा टीव्ही वरती दाखवली गेली.
आजही तोपर्यंत आम्हाला आमची फोटोग्राफी कोण करणार, सांगलीतल्या बरोबर. टुर्नामेंट किंवा राज्य चाचणीतल्या सांगली जिल्ह्याची टीम कोण बघत होतं आमच्याकडे, त्यामुळे आमचे काही फोटोज, बरोबर. ऍक्शन फोटो तर बिलकुलच नाही. बरोबर. कधीतरी चुकून पेपरला फोटो आला, किंवा देवळेकर आपले होते सांगलीतले, ते बरोबर. खूप चाहते होते कबड्डीचे, ते कधीतरी दाबा धरून बसले आणि एखादा त्यांना चांगला मिळाला तर असे फोटो आमचे मिळायचे. व्हिडिओ तर खूप लांबची गोष्ट. खूप रेअर. त्यामुळे 93च्या ती टुर्नामेंट टीव्हीवर दाखवली गेली आहे किंवा दाखवणार आहेत, हा जो आनंद होता तो तो सगळ्यात खूप वेगळा. मोठा. तिथल्या इंग्लंडमधल्या चॅनल 4 नावाचं एक चॅनल आहे, हा. त्या चॅनलवरती ती टुर्नामेंट लाईव्ह दाखवली होती. तर सर मी आता येतो प्रो कबड्डीकडे, की आपलं प्रो कबड्डीमध्ये सुद्धा आपण ऍज अ अॅनालिस्ट म्हणून किंवा सगळ्या गोष्टी ज्यावेळी स्टार्ट झाली त्यावेळी तुम्ही त्याचा भाग राहिलेला आहे. तर आता सर जर बघायला गेलं तर अलीकडच्या काही काळामध्ये महाराष्ट्र हा एक कबड्डीचा एक जिथं भूमी आहे, तिथं एवढे सगळे प्लेयर घडले जातात. पण अलीकडच्या काळामध्ये बघितलं झालं तर महाराष्ट्राचे प्रो कबड्डीमध्ये एखादा कोचेस आहे, किंवा या सीझनला तर एक पण कोच नाहीये. अशोक शिंदे सर आहेत, ते पुणेरी पलटणचे मेंटर आहे. मेंटॉर आहेत. तर आणि प्लेयर पण बघायला गेले तर सर आपले 25-30 प्लेयर आहेत. 256 प्लेयर मध्ये आपले जर 25-30 प्लेयर असतील तर हा जो महाराष्ट्राची संख्या कमी झाली आहे, तर ह्याबद्दल सर तुमचं काय मत आहे, आणि जे आपले कोचेस पीकेएल मध्ये नाही आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता तुझ्या माहिती करता सांगतो की प्लेयर्स कमी नाही झाले, प्लेयर्स खरं बघितलं तर वाढले. कारण जर सीझन 1 पासून जर तू रेकॉर्ड काढत गेलास तर एका सीझनला मला अगदी चांगलं आठवतंय, फक्त 8 महाराष्ट्राचे खेळाडू होते. बरोबर. तर त्यामुळे आता 20-25 ते आलं तर तो चांगली एक प्रगती आहे असं म्हणता येईल. आणि कोचिंगच्या बाबतीत हो, कोचेसना चान्स मिळाले. मला वाटतं सागर बांदेकरला चान्स मिळाला, त्यानंतर प्रताप रमेश शेट्टी सर, भेंडेगिरीला चान्स मिळाला, त्यानंतर आता प्रशांत बंगाल सुर्वे सर होते, प्रशांत सुर्वेला चान्स मिळाला. प्रताप शेट्टी सर आता होते एक सीझन. हा, प्रताप शेट्टीला एकदा चान्स मिळाला होता. काय होतंय हे मला अजून समजत नाही. काही निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात जेव्हा आम्ही बाहेरच्या लोकांशी किंवा फ्रँचायझी ओनर्सशी बोलतो. हा एक ट्रेंड पण आहे असं पण म्हणायला लागेल, कारण एक बेंगळुरू बुल्स सोडली तर बाकीच्या फ्रँचायझीजना ते एक सवयच आहे म्हणा, किंवा तो एक ट्रेंडच आहे की कोच बदलायचा. एखाद्या कोचवर विश्वास ठेवून त्याला दुसरा चान्स द्या, तिसरा चान्स द्या. आता मला दिसतंय असं फक्त जसवीर एक कन्सिस्टंट आहे युपी योद्धाचा. बाकी सारखेच सगळे चेंज होत आहेत, फ्रँचायझी चेंज होत आहेत, काही जण ड्रॉप होत आहेत, जुने खेळाडू येत आहेत. ह्याच्यावरती पण वाद आहे की तो चांगला खेळाडू होता, तो चांगला कोच कशावरून. बरोबर. हा पण एक वाद आहे. राकेश कुमार कोच म्हणून आला पण परफॉर्मन्स नाही. मागच्या वेळेचा पुणेरी पलटणचा अनूप कुमारचा परफॉर्मन्स पण काय खूप लक्षात ठेवण्यासारखा नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की जे कोचिंग करण्याची ज्यांची इच्छा आहे किंवा त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मला एक चान्स मिळाला होता. रमेश भेंडेगिरीला पुणेरी आपला दबंग दिल्लीचा पण कोचिंगचा चान्स मिळाला होता आणि तेलुगू टायटन्सचा पण होता. मग असं असताना म्हणजे तुमच्या कॅलिबर आहे, तुम्ही भारताच्या संघाचे कोच झालेले आहेत, तुमचं नॉलेज बद्दल कोणालाच डाऊट नाही. मग असं काय चुकतंय तिथे गेल्यावर की ते तुमचे निर्णय चुकतात, मग तुमची सिलेक्शन करताना चुकतात प्लेयर्स, का तिथे काय डावपेच वापरायला पाहिजे ते चुकतात, का तिथे काही इंटरनल पॉलिटिक्स चालतंय, काही काय चालतंय. आणि जर तुम्हाला तिथे राहायचं असेल तर तुम्ही ते अडॉप्ट करायला पाहिजे, मग ते शिकायला पाहिजे. जे बाकीचे कोचेस करतायत आणि तिथे ठाण मांडून बसले आहेत, काहींचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून आहेत, काही जण जे करतात आणि परत तिथेच येतात टिकून. तर ती तयारी ठेवायला पाहिजे. ती जर करायचं नसेल तर ठीक आहे, मला हे जमणार नाही, मला कोच नाही अपॉइंट केलं तरी चालेल, पण मी ह्या गोष्टी मी नाही करू शकत. तर ते पण एक कारण असू शकेल आपल्या महाराष्ट्रातल्या कोचेसना, कारण स्पष्ट आहेत, बोलतात, किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत. बरोबर. त्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या कोचेसना प्राधान्य दिलं जात नसेल असं मला वाटतंय.
पण बरं सर जर म्हणजे बघायला गेलं तर आता 265 खेळाडूमध्ये हरियाणाचे खेळाडू महाराष्ट्राच्या दुपटी टिपटीन आहेत. हो हो. तर मग यामध्ये असं पण असू शकतं का सर, की जे कोचेस आहेत 12 10 टीमचे, ते सगळे नॉर्थ साईडचे असल्यामुळे त्या प्लेयरांना जास्त त्या साईडला कल जास्त दिला जातो आणि महाराष्ट्राचे प्लेयर आहेत ते नजरेत येत नाहीत, अशा गोष्टी आहेत का सर? अ, थोडाफार म्हणता येईल त्याला तसा. अगदी 100% तसंच आहे असं म्हणता येणार नाही. आज जर बघितलं तर जेवढे प्लेयर हरियाणात तयार होत आहेत एका ठराविक स्टँडर्डचे, हम्म. तेवढे प्लेयर महाराष्ट्रात होत आहेत का? महाराष्ट्रात आज तुम्ही ते बरोबर का चूक मी म्हणत नाही, पण बरोबर. हरियाणाचे प्लेयर हरियाणात आहेत, रेल्वेत आहेत, सर्व्हिसेसमध्ये आहेत, काही झारखंडमध्ये आहेत, काही गोव्यात आहेत, काही मणिपूरमध्ये हो. आहेत. त्यांना प्रत्येक त्यांच्या राज्यामध्ये ते खेळत ते आहेत. बरोबर का चूक ह्याच्यात आपण आत्ता जायला नको, बरोबर. तो एक वेगळा विषय आहे. पण बरोबर. एवढे खेळाडू आहेत जे दुसऱ्या राज्यातून येऊन नॅशनलला त्यांचा परफॉर्मन्स देऊ शकतात. बरोबर. तेवढे प्लेयर आपल्याकडे आहेत का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळं जेवढा नंबर जास्ती आहे, तुम्ही म्हणता तो पॉईंट बरोबर पण आहे की नॉर्थ इंडियन कोचेस असल्यामुळे त्यांनी त्या खेळाडूंना रेग्युलर बघितलं असण्याची शक्यता आहे त्यांच्या बरोबर. तिकडच्या टुर्नामेंटमध्ये, त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये. त्यांच्या कोचेसनी त्यांना फीडबॅक दिला असेल की माझ्याकडे हा खेळाडू चांगला आहे, तो एकदा बरोबर. बघून घे, किंवा चांगला आहे. तर ह्याचा थोडा परिणाम होत असेल. पण कुठल्याही कोचला आपली टीम जिंकवायची असेल, बरोबर आहे. कारण कारण टीम जिंकली तर जसं खेळाडूंचं नाव होणार आहे तसं त्या कोचचं पण नाव होणार आहे. बरोबर. त्याच्या पण अचिव्हमेंटमध्ये ती एक मोठी, म्हणजे त्याच्या करिअरमध्ये ती एक मोठी अचिव्हमेंट आहे. त्यामुळे तो फक्त मी ना हरियाणाचा आहे म्हणून मी हरियाणाचेच प्लेयर घेईन असं नाही करत. राईट. चांगला खेळाडू असेल तर घेणारच त्याला. आता नक्कीच. शिवम पठारे चांगला खेळाडू आहे. हो. आता हरियाणाची टीम असून, हरियाणामध्ये एवढे प्लेयर्स असून मनप्रीतने शिवम पठारेला घेतलाच ना. घेतला त्यावेळेला इन मध्ये महाराष्ट्रातल्या खेळवलं. लोकांना, कदाचित तो महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नव्हता. बरोबर आहे. त्याला उचलून त्याला ग्रूम केला, त्याचं पॉलिश केलं आणि हिरा म्हणून राईट. चमकायला लागला आता. तर आपल्याकडे प्लेयर नाहीत असं नाही. मला असं वाटतं की नंबर वाढवला पाहिजे. आपल्या आता जिल्हे, महाराष्ट्र राज्यात 25 जिल्हे. खरे नॅशनलला खेळण्याच्या लेवलचे किंवा महाराष्ट्राची टीम काढली तर किती जिल्ह्यातले प्लेयर महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्ट होतात. बरोबर आहे. मुंबई, पुणे, ठाणे, उपनगर, सांगली, कोल्हापूर कोल्हापूर, एवढं. रत्नागिरी, उरलेले जे जिल्हे आहेत ना, किंवा हे असे 10 जरी हम्म. होतील, उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये एकही खेळाडू नाही. कित्येक जिल्हे असे आहेत की आजपर्यंत त्या जिल्ह्यातला एकही प्लेयर नॅशनल खेळलेला नाही. बरोबर. मी नाव घेऊन सांगेन पण उगीच त्या जिल्ह्यांना बरोबर. मी डिवचल्यासारखं किंवा त्यांच्या हिणवल्यासारखं होईल. बरोबर. आजपर्यंत त्यांच्या जिल्ह्यातून एकही महाराष्ट्राच्या संघात निवड झालेला खेळाडू नाहीये. कमीत कमी 3-4 जिल्हे तरी असे आहेत. मग तुमच्याकडं 25 जिल्हे नुसते नावालाच आहेत, फक्त मतदानाच्या यादीत आहेत, आणि खरं ह्या 10 जिल्ह्यातच कबड्डी चालते, इथलंच प्लेयर तयार होत आहेत आणि ते जात आहेत. मग उरलेल्या 15 जिल्ह्यात तिथं कोणी मेहनत घेत नाही, तिथे कोणी लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे ना. हम्म. हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलं तर तिथे प्लेयर आहेत. प्रत्येक जिल्ह्यात बरोबर. 40-40, 50-50 अकॅडमीज आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जास्ती प्लेयर तयार होणारच ना. आमच्या बरोबर. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्याच्यात किती प्लेयर तयार होणार? जेवढी मंडळं आहेत, जेवढी आहेत, आणि उरलेले जिल्ह्यात काही होणार नसतील तर आपण कमीच पडणार ना प्रत्येक ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या बेसिक कडे लक्ष दिलं पाहिजे की जिथे जिल्हा चाचणी सुद्धा होत नाही बरोबर. असे जिल्हे आपल्याकडे आहेत. जिथे एका कॉलेजच्या संघाला त्या जिल्ह्याचे बनियन घालून जिल्ह्याचा संघ म्हणून आणलं जातं. बरोबर. असे संघ आहेत आपल्याकडे. आणि मग आपण उगाच म्हणायचं की महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आणि तुमच्या महाराष्ट्रात तुम्ही काय करताय ते तरी बघा पहिले. बरोबर आहे. मी एक कल्पना सुचवली होती की असे जे जिल्हे आहेत की जिथे खेळाडू तयार होत नाही, बरोबर. करतायत. परभणीमध्ये एक कोणतरी, मला नक्की नाव माहित नाही, पण अगदी गावात जाऊन एक अकॅडमी चालवतायत. स्वतः बिचारे स्वतःच्या पैशांनी करतायत, खेळाडू तयार होत आहेत.
वरती ते चमकत नाहीत, त्या लेवलपर्यंत येत नाही. मग मग असोसिएशननी, फेडरेशननी किंवा जिल्हा असोसिएशन, राज्य असोसिएशन यांनी काय करायला पाहिजे? तुम्ही तर पालक आहे ना, पॅरेंट्स आहे तुम्ही. एखादं मूल जर त्याच्याकडे त्याची वाढ होत नसेल तर ती तुमची जबाबदारी आहे की का वाढ होत नाही. बरोबर. ह्याच्याविषयी आम्ही प्लॅन बनवून दिला. म्हटलं असा दिला की एखादा जिल्हा, फॉर एक्झाम्पल नाव नको घ्यायला आपण, XYZ जिल्हा आहे जिथे संघच नाही आहेत, एक 7-8च संघ असतील, 4-5च संघ असतील. जोपर्यंत संघ वाढणार नाहीत, जोपर्यंत खेळाडूंची संख्या वाढणार नाही, तोपर्यंत चांगले खेळाडू येणार नाहीत. 100 खेळाडूमध्ये एक चांगला खेळाडू तरी असेल, पण 10च खेळाडू जर असतील तर त्यात तुम्हाला चांगला खेळाडू मिळेल की नाही मिळेल याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. सो नंबर ऑफ प्लेयर्स वाढवायसाठी मी त्यांना म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळूनच अशी त्यांना प्रपोजल दिलं होतं की शालेय स्तरावर कबड्डी चालते. बरोबर. त्या जिल्ह्यामध्ये शालेय स्पर्धा होतात, तालुक्याची टीम, तालुक्यातल्या शाळांमधल्या टीमा खेळतात, जिल्ह्याच्या लेवलची टुर्नामेंट होते, विभागीय होते. त्या लेवलला मात्र खेळाडू मिळतात, तिथे खेळाडू असतात. प्रत्येक शाळेची टीम असते, म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये 12 खेळाडू असतील किंवा त्यापेक्षा जास्ती खेळाडू असतील. बरोबर. आम्ही अशी त्यांना एक कल्पना किंवा एक स्कीम दिली की ज्या शाळा आहेत ना त्या शाळांना तुम्ही अप्रोच करा. बरोबर. शाळेला ग्राउंड आहे, शाळेला पीटी टीचर आहे, शाळेच्या व्यवस्थापनाला भेटा, मुख्याध्यापकांना भेटा, सांगा की सर तुमच्या शाळेचा नावाने आपण एक संघ तयार करू. समजा महात्मा ज्योतिराव फुले शाळा आहे, महात्मा ज्योतिराव फुले कबड्डी संघ, जिल्ह्याला संलग्न करून घेऊ. अशा जिल्ह्यामध्ये अशा किती शाळा असतील? कमीत कमी 50 शाळा तरी मिळतील आपल्याला हे तयार करायला. 50 संघ झाले. सब ज्युनियर लेवलला किंवा ज्युनियर लेवल पासून सुरुवात करू आपण. त्यांच्या स्पर्धा घेऊ, त्यांना त्या क्लब, त्या पीटी टीचरला पाहिजे तर आपण काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ. आम्ही आमचे जे अवॉर्ड विनर खेळाडू आहेत आम्ही सगळे एकत्र चर्चा करतो, ग्रुप आहे आमचा. तर काही अवॉर्ड विनर्सनी स्वतःहून सांगितलं की मी त्या जिल्ह्यात जाऊन काम करायला तयार आहे. बरोबर. मी त्यांना कोचिंग करेन, मी त्यांचे टीम सिलेक्ट करायला मदत करेन, मी त्यांच्या टीम बरोबर राज्य चाचणीला येईन. आम्ही हे आमच्याकडचं जे काय अनुभव आहे आम्ही तो त्यांच्या द्यायला तयार आहे. पण ह्याच्याविषयी कोणीच तेवढा सिरियसली विचार करत नाही आणि ते कदाचित त्यांना तसं पाहिजे असेल, तेव्हा तसं सोयीचं होत असेल त्यांना, म्हणून ते काय त्याच्यावर काम करत नाही. तर नक्कीच तुम्ही जर हा जो पॉईंट सांगितला की ग्रासरूट लेवलला जर ही डेव्हलपमेंट झाली आणि तिथून जर खेळाडूंची संख्या वाढली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लेवलचे खेळाडू दिसतील आणि तेवढे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल राहतील आणि नक्कीच त्याच्यातून मग फरक पण जाणवेल येणाऱ्या महाराष्ट्राच्या काही ह्याच्यामध्ये. मला फक्त नंबर सांगा तुम्ही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 शाळांनी जर सुरुवात केली क्लब म्हणून खेळायला तर उरलेले जे मी म्हटलं 15 जिल्हे, 10 जिल्ह्यातलेच खेळाडू आता मेनली महाराष्ट्रात खेळतात. उरलेल्या 15 गुणिले 50 एवढे संघ तयार झाले. बरोबर. आणि इंटू आपण 20 जरी खेळाडू म्हटले एका वेळेला त्या संघात आहेत तर तेवढे खेळाडू तुम्हाला सब ज्युनियर लेवलला मिळतील. त्यातले जसे खेळत जातील, चांगले होत जातील, ते पुढे कंटिन्यू होतील. त्या शाळेच्या नावाचा जो क्लब आहे, बरं तुम्हाला शाळेचं ग्राउंड वापरायला आहे, शाळा संपल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करायला शाळा परवानगी देते, शाळेच्या नावाने खेळताय तुम्ही. जसं शिरोडकर कॉलेजचा मुंबईचा संघ आहे, महिलांचा संघ होता, किती उत्कृष्ट त्यांनी कॉलेजचं ग्राउंड वापरलं, कॉलेजचे शिक्षक, कॉलेजच्या मुली, सगळं कॉलेजचं होतं. नाव क्लबला शिरोडकर क्लब दिलं. मधल्या काळात त्यांची खूप चांगले प्लेअर तयार केले, दादागिरी होती. तर ते उदाहरण कोणी घेऊन जिल्ह्यांमध्ये जायला ती ना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ना कुठल्या जिल्हा स्वतः असोसिएशन हे करायला तयार आहे की जोपर्यंत नंबर ऑफ खेळाडू प्लेयर्स तयार होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यात कॉम्पिटिशन लागणार नाही. कॉम्पिटिशन लागली की त्यांच्या रेग्युलर स्पर्धा घ्या, त्यांना म्हणजे स्पेसिफिक कोचिंग द्या, त्यांना डाएट द्या, ह्या सगळ्या गोष्टी करा आणि तुम्ही करा. लोक आहेत मदत करायला, फायनान्शियली मदत करायला आहेत,
कोचिंग करायसाठी वेळ देण्यात तयार आहेत. बरोबर. त्यांचं मदत घेऊन करायला पाहिजे हे, पण तसं कोणाचं विल दिसत नाही करायचं. तर सर मी तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारेल की आतापर्यंत जे महाराष्ट्रातले खेळाडू आहेत किंवा जे ग्रामीण भागातले खेळाडू आहेत ज्यांना खेळासाठी प्लॅटफॉर्म भेटत नाही किंवा प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाही, तर त्यांना तुम्ही काय गायडन्स द्याल की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, आणि एक कोणत्या प्रॉपर ट्रॅकला जाऊन या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या तर लाईफमध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल? फर्स्ट थिंग फर्स्ट, आता त्यांना सगळं अवेलेबल आहे. म्हणजे मोबाईल आल्यामुळं आणि हे सगळे प्लॅटफॉर्म सोशल मीडिया असल्यामुळे त्यांना समजते की कोण किती चांगला प्लेअर आहे आणि तो किती मेहनत करतो. बरोबर. त्यामुळे आपण मेहनत करायला पाहिजे, ह्याला दुसरा पर्यायच नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, शॉर्टकट घेऊ नका. दुसऱ्या कोणाचा आधार किंवा ते मला मदत करतील किंवा मी त्यांच्याकडे जाईन आणि त्यांच्या थ्रू करीन, हा मार्ग कधीही घेऊ नका. तो मार्ग शॉर्ट टर्म असतो, एकदा सिलेक्शन होईल, दुसऱ्या वेळेला तुम्हाला विचारणार नाही. तो मेहनत करा. लोक टीम्सना तुमची गरज आहे. आमच्या काळात असं नव्हतं. आम्हाला जरी किती चांगलं खेळलं तरी नोकरीसाठी आम्हाला लोकांच्याकडे जायला लागायचं की बाबा मी खेळलोय, मी 2 नॅशनल खेळलो, आता मला नोकरी द्या. बरोबर. आता टीम्सना गरज आहे. नक्कीच. ते स्काउटिंग करत असतात, रेग्युलर त्यांची लोक बघत असतात. तर तुम्ही फक्त मेहनत करा, चांगले खेळा. कुणाकडे भेटायला जायची गरज नाही, काहीही करायची नाही, कोणी मेंटॉर काही असायची गरज नाही. जे तुम्हाला आपल्या परफॉर्मन्स एनहान्स होईल हे करायसाठी वाटतंय तुम्हाला, तुमच्या बुद्धीला, ते करा. बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल पण आहेत आता. बरोबर. गायडन्ससाठी, काही गाईडलाईन्स घेण्यासाठी कित्येक कोच महाराष्ट्रातले चांगले स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत. ते फ्री ऑफ हे करा सर्व्हिस देतात. मला माहिती आहेत चांगले. त्यांना कोणीही आलं, त्यांना विचारलं तर ते प्रोग्राम बनवून देतात. मी पूर्वी कॅम्प घेतलेले आहेत. इंडिव्हिज्युअल प्लेयरला प्रत्येकाला लिहून दिलेलं आहे की तुझं डाएट हे असलं पाहिजे, तू ह्या गोष्टींवरती जास्त काम करायला पाहिजे. तर अवेलेबल सगळं आहे. तुमचं विल काय आहे, तुम्हाला किती काय म्हणता येईल, जिद्द आहे की खेळायची. नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे आणि सांगलीतल्या सगळ्याच प्लेयरनी दाखवून दिलंय. म्हणजे आता करंट अभिषेक आहे, त्याच्या अगोदर काशिलिंग होता, त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती होती, छोटं गाव होतं. नितीन मदने झाला, आम्ही झालो. आम्ही गावातले जात ना सगळे. त्यावेळेला कुठे काय नव्हतं, कोणाचं गायडन्स नव्हता. खेळायचं, जिद्द, आणि मॅचला उतरलं की आपल्या संघासाठी खेळायला, आपल्याला संघासाठी खेळायचं, जिंकण्यासाठी खेळायचं. बरोबर. हे माझं अजून एक दुसरं सांगणं असतं प्रत्येक खेळाडू की खेळासाठी, पूर्वी सांगायचं खेळासाठी खेळा. मी म्हटलं खेळासाठी खेळायचं नाही, जिंकण्यासाठी खेळायचं. बरोबर आहे. नाहीतर तुमच्या एवढं सगळी मेहनत, सॅक्रिफाईस जे काय तुम्ही करताय, फॅमिली करते, कशासाठी? बरोबर. नुसतं पार्टिसिपेट व्हायला जायचं नाही, जाऊन जिंकायला पाहिजे. तुम्ही तेवढी मेहनत करा, आणि नाही जिंकलात तर त्याच्यात डबल द्वेषाने मेहनत करा आणि पुढच्या टुर्नामेंटला उतरा. येस सर. तुम्ही आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, खूप साऱ्या तुमच्या आठवणी शेअर केल्या, आणि काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, परत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कुठे मागं पडतं, काय केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी जास्त आम्हाला सांगितल्या. तर नक्कीच खूप आम्हाला प्रेरणादायी होत्या आणि आपल्या प्रेक्षकांना पण होत्या. तर खरंच सर खूप थँक्यू, आपण जो आपला टाइम दिला त्यामुळे खरंच थँक्यू पुन्हा एकदा. थँक्यू संकेत. येस सर. बाय.